राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या. शिवसेनेचा शिलेदार हरपला, उद्धव ठाकरेंना मोठा झटका. माजी आमदार सीताराम दळवी यांचं मुंबईमध्ये निधन. राहुल गांधींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण दुर्दैवी. शिवसेना नेते संजय शिरसाट यांची राहुल गांधींवर टीका. शरद पवारांचा नवा राजकीय डाव. जुन्नरमध्ये अजित पवारांच्या आमदाराला पाडण्यासाठी निष्ठावंत उमेदवार उभा करणार. मोदींनी दाखवला जाणारा महाराष्ट्र खरा नाही. लक्ष्मण हाके यांचा भाजपवर निशाणा. शरद पवार, शिंदे, जरांगे एकच असल्याचा केला दावा. दादा शब्दाचे पक्के असतील तर विधानसभा लढणार नाहीत. अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा वक्तव्याने चर्चांना उधाण. गोडगावच्या 600 शेतकऱ्यांनी केली विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार. पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून पीक पाहणी पंचनामा सुरू. शेतकरी संघटनेच्या ठिय्या आंदोलन सुरूच. पीक विम्याचा अग्रिमची शेतकऱ्यांनी केली मागणी. ऑगस्टमधील अतिवृष्टी नुकसानीच्या भरपाईसाठी बीड जिल्ह्यात 54 कोटींचा निधी. धनंजय मुंडेंनी केला पाठपुरावा यशस्वी. ओबीसी आरक्षण संपवण्याचा आजी माजी मुख्यमंत्र्यांचा कट. लक्ष्मण हाके यांचा दावा तर जरांगे स्वतःची गादी निर्माण करत असल्याचा आरोप. हिंगोलीत अतिवृष्टीच्या मदतीसाठी हवाय 420 कोटींचा निधी. शासनाकडे अहवाल सादर. 2.96 लाख शेतकऱ्यांना शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा. निवडणुकीपूर्वीच महायुतीत जुंपली. भाजपच्या फ्लेक्सवर मुख्यमंत्र्यांना स्थान. अजितदादांना वगळले. पीक विमा योजनेअंतर्गत पंचनामे करा. कंपनीच्या कार्यालयावर शेतकरी संघर्ष समितीने दिली धडक. मागण्या 20 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याची लेखी ग्वाही. नवरात्र उत्सवात भाज्यांना बसला महागाईचा तडका. टोमॅटोचे भाव पुन्हा 80 ते 100 रुपयांवर. जागा वाटपावरून महायुतीमध्ये तणाव. पिंपरी चिंचवडची जागा आपल्याकडे घेऊ, अजित पवारांनी दिले आश्वासन. देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं. देवेंद्र फडणवीस यांचा फिल्मी स्टाईल डायलॉग. कार्यकर्त्यांनी मारल्या शिट्ट्या.